महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर 25 तारखेला शपथविधी सोहळा, 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने एक दिवस आधीच सरकार स्थापन केलं जाणार. महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपचाच असणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती. तर महाराष्ट्रामध्ये एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार. मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपमध्ये हालचालींना वेग, विधिमंडळ नेतेपद निवडीकरता दिल्लीहून 2 निरीक्षक पाठवले जाणार. विधिमंडळ नेता निवडीवर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार. राज्यातल्या जनतेचं महायुतीला स्पष्ट बहुमत, 288 पैकी 236 जागी महायुती विजयी. महाविकास आघाडीला जनतेने सपशेल नाकारलं, अनेक दिग्गजांचा पराभव. राज्यामध्ये पुन्हा एकदा भाजपच सगळ्यात मोठा पक्ष, तब्बल 137 जागांसह भाजप पहिल्या स्थानी, 219च्या तुलनेत 32 जागांची वाढ. 57 जागांसह शिंदेंची शिवसेना राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर. पक्ष फुटला त्यावेळी 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 58 उमेदवार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 41 उमेदवार विजयी. लोकसभेला लागलेल्या निकालाच्या अगदी उलट निकाल, विधानसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनतेचा कौल. महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांना मिळून केवळ 49 जागा. ठाकरेंच्या शिवसेनेला 20, काँग्रेसला 15 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 14 जागी यश. मवियाच्या उमेदवारांसाठी तिन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या राज्यभरात तब्बल 359 सभा, तरीही पराभव. मात्र महायुतीच्या उमेदवारांसाठी दिग्गज नेत्यांनी घेतलेल्या 339 सभा. मुंबईकरांकडून नोटाला 71,923 मतं. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतं 3,884 मतं ही नोटाला. मुंबई विधानसभेच्या रिंगणातील 15 महिला उमेदवारांपैकी फक्त 4 जणींचा विजय. लाडक्या बहिणींना अपेक्षित यश मिळालं नसल्याचं चित्र. मुंबईमध्ये मंगलप्रभात लोढा यांच्या मतांची टक्केवारी सर्वाधिक. लोढा यांना 73.38% मतं. मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा 7व्यांदा आमदार. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी उधळला विजयाचा गुलाल. काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधेंचा दारुण पराभव. महायुतीच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लुटला जिलेबी बनवण्याचा आनंद. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि इतर विजयी उमेदवारांचं नितीन गडकरी यांच्या घरी स्वागत. गडकरींच्या पत्नी कांचन गडकरी यांच्याकडून औक्षण. विजयानंतर फडणवीसांचं त्यांच्या कुटुंबियांकडून जोरदार स्वागत. आई आणि पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं औक्षण. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा. फडणवीसांच्या मातोश्रींची प्रतिक्रिया. शिवसेना कुणाची आणि राष्ट्रवादी कुणाची हे लोकांनीच ठरवलं. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं निकालानंतर वक्तव्य. महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला. महायुतीच्या विजयानंतर अजित पवारांचं ट्विट. विधानसभेला 32 ते 33 जागा येतील असा विश्वास होता, मात्र लाडक्या बहिणींमुळे अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माझाला प्रतिक्रिया. महाराष्ट्रामधले निकाल अनपेक्षित. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. लाटेपेक्षा सुनामी आल्यासारखा निकाल. जनतेला हा निकाल मान्य आहे का? ठाकरेंचा सवाल. तर भाजपला 1 पार्टी 1 नेशन करायचे का? ठाकरेंची टीका. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तेव्हा राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी आशा. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. पक्षचिन्ह अपात्रतेचा अद्याप निकाल नाही. विश्वास कुणावर ठेवायचा अशी ही प्रतिक्रिया. हा निकाल जनतेचा कौल नाही. या निकालात काहीतरी गडबड. संजय राऊतांची टीका. शिंदेंच्या बेईमानी विरोधात रोष असून त्यांच्या सर्व जागा कशा निवडून येतील या निवडणुकीवर अदानींचा प्रभाव आहे का? राऊतांचा सवाल. दिल्लीमध्ये निर्णय झालाय. भाजप आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार नाही. संजय राऊत यांची एक्सवर पोस्ट. शिवसेनेत एकनाथ शिंदेंना सर्वाधिकार बहाल. वर्षावर पार पडलेल्या शिवसेना पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय. विधिमंडळातील शिवसेना गटनेते, प्रतोद आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे सर्व अधिकार शिंदेंना. ठाण्याच्या कोपरी 5 पाखाडीमध्ये एकनाथ शिंदे 1,20,717 मतांनी विजयी. ठाकरे गटाच्या केदार दिघेंचा पराभव. एकनाथ शिंदेंच्या विजयानंतर मिसेस मुख्यमंत्र्यांचा भन्नाट डान्स. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत.
मिसेस मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये अजित पवारांनी गड राखला. पुतणे युगेंद्र पवार यांचा अजित पवारांकडून पराभव. बारामतीत अजित पवारांच्या विजयानंतर दादांच्या घरी जल्लोषाचं वातावरण. सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या बहिणीची घेतली गळाभेट. अजितदादांच्या विजयी मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा जल्लोष. कार्यकर्त्यांनी जय पवारांना खांद्यावर उचलून घेतला. सांगलीच्या तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातनं रोहित पाटील विजयी. रोहित पाटील ठरले सर्वात कमी वयातले आमदार. शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्रातला गड अखेर ढासळला. पवारांच्या पक्षाने जिंकल्या केवळ 7 जागा. सातारा आणि कोल्हापुरात पवारांच्या पक्षाला एकही जागा नाही. महायुतीने जिंकल्या 58 पैकी 46 जागा. वरळीतून आदित्य ठाकरे 8,000 मतांनी विजयी. शिंदे यांच्या पक्षाच्या मिलिंद देवरा यांचा केला पराभव. माहीममध्ये मनसेच्या अमित ठाकरे आणि शिंदेच्या सदा सरवणकरांचा दारुण पराभव. ठाकरे पक्षाच्या महेश सावंत यांनी मारली बाजी. मानखुर्द शिवाजीनगरमधून अजित पवार पक्षाच्या नवाब मलिकांचा पराभव. सपाचे अबू आझमी विजयी. नवाब मलिकांची मुलगी सना मलिकांचा अणुशक्तीनगरमध्ये विजय. अणुशक्तीनगर मतदारसंघावर सना मलिक यांचं वर्चस्व. वांद्रे पूर्वमधून ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईंचा विजय. राष्ट्रवादीचे झिशान सिद्दीकी सरदेसाईंकडून पराभूत. बेलापूर विधानसभेत भाजप उमेदवार मंदा म्हात्रेंचा 368 मतांनी विजय. पराभूत उमेदवार संदीप नाईक यांच्याकडून फेरमतमोजणीची मागणी. अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणांचा विजय. ठाकरे पक्षाच्या सुनील खराटेंचा पराभव. रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणा भाऊक. रवी राणांच्या विजयानंतर राणांचा भन्नाट डान्स. कार्यकर्त्यांसोबत नवनीत राणा यांचा जल्लोष. रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणांचा कार्यकर्त्यांसोबत जल्लोष. सेल्फी व्हिडिओ करत महाराष्ट्र में क्या खिला कमल खिला अशा घोषणा. वांद्रे पश्चिममधून भाजपचे आशिष शेलार यांची विजयाची हॅट्रिक. शेलारांची विजयी मिरवणूक. काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांचा पराभव. गिरीश महाजनांकडून जामनेरचा गड अभेद्य. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे दिलीप खोडके यांचा केला पराभव. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार अतुल भातखळकर विजयी. भातखळकरांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष. कोकणामध्ये राणेबंधू विजयी. कुडाळ मतदारसंघात नितेश राणे 50,000हून अधिक मतांनी विजयी. तर कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये निलेश राणेंचा विजय. ठाकरे पक्षाचे वैभव नाईक पराभूत. सावंतवाडीतून दीपक केसरकरांचा दणदणीत विजय. चौथ्यांदा विजयी होत केला ठाकरे पक्षाच्या राजन तेली यांचा पराभव. विजयानंतर सावंतवाडीमध्ये केसरकरांची भव्य रॅली. मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार असलम शेख विजयी. विजयानंतर मोठं शक्ती प्रदर्शन. बुलढाण्यातल्या जळगाव जामोद मतदारसंघांना सलग 5व्यांदा भाजपचे संजय कुटे आमदार. कार्यकर्त्यांकडून पेढे वाटत जल्लोष. कुटेंनी मैं हूं डॉन गाण्यावर धरला टीका. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये अजित पवार पक्षाचे राजू कारेमोरेंचा दुसऱ्यांदा विजय. आधुनिक शेतीच्या वापरात येणाऱ्या हार्वेस्टरवरून विजयी रॅली काढत मतदारांचे मानले आभार. डहाणू विधानसभेच्या माकपच्या विनोद निकोलेंकडून विजयाचा आनंद साजरा. समर्थकांनी आदिवासी डान्स करत निकोलेंचं केलं स्वागत. कागलमध्ये हसन मुश्रीफ यांचा विजयी षटकार. समरजित घाटगेंचा 11,609 मतांनी पराभव. कोल्हापूर जिल्ह्यात मविया हद्दपार. सगळ्या 10 जागांवर महायुती विजयी. राधानगरी, करवीर, कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बाजी. तर कोल्हापूर दक्षिण इचलकरंजीमध्ये भाजप उमेदवार विजयी. कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपच्या अमल महाडिक यांनी आमदारकी खेचली. सतेज पाटलांना धक्का. पुतणे ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचा औक्षण करत असताना उडाला भडका. मोठ्या प्रमाणात भडका उडाल्यानं काही महिला आणि आमदार शिवाजी पाटील जखमी. साताऱ्याच्या माणमधून भाजपचे जयकुमार गोरे विजयी. शरद पवार पक्षाच्या प्रभाकर घारगेंचा केला पराभव. जयकुमार गोरे 49,000 मतांनी विजयी. साताऱ्यामध्ये भाजपच्या शिवेंद्रराजे भोसलेंचा दणदणीत विजय. विजयानंतर काढली विजयी मिरवणूक. ठाकरे पक्षाच्या अमित कदम यांचा केला पराभव. सातारा मतदारसंघानं विजयी झाल्यावर भाजपचे नवनिर्वाचित आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट. यावेळी त्यांनी जलमंदिरमधल्या देवीचं घेतलं दर्शन.
मीरा भाईंदरमधील गीता जैन यांचं डिपॉझिट जप्त. भाजपच्या नरेंद्र मेहतांकडनं पराभव. गीता जैन यांना केवळ 23,051 मतं. शांततेचं आवाहन करताना शेकडो नागरिकांच्या जमावाकडनं पोलिसांना धक्काबुक्की. अकोल्यातल्या माळीपुरा चौकातला व्हिडिओ व्हायरल. रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हिंगोलीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा. राड्यामध्ये संतोष बांगर यांच्या पुतण्यावर गोळीबार. 60 ते 70 जणांविरोधात गुन्हा दाखल. कन्नड तालुक्यातील 2 तरुणांच्या आत्महत्येचा प्रयत्न. हर्षवर्धन जाधव यांचा पराभव. जिव्हारी लागल्यानं विषारी द्रव्य केलं प्राशन. दोघांवर उपचार सुरू. पारनेर मतदारसंघात खासदार निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव. दहशत संपवण्यासाठी जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. राष्ट्रवादीच्या काशीनाथ दातेंची विजयानंतर प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.